नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण एकदम अशी साधी, सोपी, सरळ आणि सर्वांना आवडणारे कांदा पोहे ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी 1.5 कप जाडे पोहे घेतलेले आहेत. ते असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटं आपल्याला हे भिजत ठेवायचे आहेत पाण्यामध्ये. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत मध्यम आचेवर. आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. चांगला शेंगदाण्यांना कलर आलेला आहे बघू शकता. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचे आहे. त्यानंतर 5 ते 6 अशा बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी अशा कापून त्या घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. मग असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण 1.5 कप कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला. तो सुद्धा आपण असा परतवून घ्यायचा आहे. कांदा जास्त लालसर नाही करायचा आहे. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. त्यानंतर चिमूटभर साखर घालून घ्यायची आहे. मग चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. मग असं परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत. मग परतवून घ्यायचं आहे असं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण असं लिंबाचा रस घालून घेणार आहोत. चांगले असे चटपटीत व्हायला मस्तपैकी आंबट, तिखट, गोड असे. मग असे जाडे पोहे आहेत ते असे सोडून घ्यायचे आहेत भिजवलेले. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पोहे घालून घेणार आहोत. मग मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि 1 ते 2 मिनिटच आपल्याला हे वाफेवर शिजू द्यायचे आहेत. असं झाकण लावून घ्यायचं आहे. चला तर आपण आता बघूया आपले पोहे झालेले आहेत की नाही. मस्तपैकी आपले पोहे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल पोह्यांची, तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.